Okay, we'll start next point, that is intrusion detection system. I'm audible? Yes, sir. Yes, sir. Okay, let's start the intrusion detection system. What do you mean by intrusion, and what are the different activities performed while to avoid the intrusion? I think all of you are aware about the intrusion because these intruders, this particular topic is already conducted in a first lecture, not first lecture, but in a first unit. So that is insiders and outsiders. Okay, insider means what and outsider means what. So when that particular insider or outsider try to enter into your network by procuring your credentials, so that is called as intrusion. So let us see this intrusion detection system, and to protect that intrusion, we required for our network to have intrusion detection system, that is IDS. Before that, some background regarding the intrusion. Attacker who would constantly try to find their way to intrude into the privacy of a network called intruders. जो कोणी व्यक्ती असेल तो ट्राय करत असेल आपले क्रेडेन्शियल घेऊन, म्हणजे लॉग इन आयडी आणि पासवर्ड किंवा सर्व्हरचा लॉग इन आयडी पासवर्ड किंवा कुठलाही IP ऍड्रेस वगैरे, तर आणि आपली प्रायव्हसी तो ब्रेक करत असेल, तर त्या पर्टिक्युलर अटॅकरला आपण काय म्हणतो, इंट्रुडर्स म्हणतो. इंट्रुडर्स हे 3 टाईपचे असतात. आता इंट्रुडर्स म्हणजे तो इनसायडर सुद्धा राहू शकतो, तो आउटसायडर सुद्धा राहू शकतो. इनसायडर मीन्स आपण जे काही कम्प्युटर नेटवर्क आपण स्वतः यूज करत आहोत, दॅट इज इनसायडर्स. पण आउटसायडर कोण, जे कम्प्युटर नेटवर्कच्या बाहेर आहेत, म्हणजे ज्यांचे कुठल्याही लॉग इन आयडी आणि पासवर्ड इथे अवेलेबल नाही आहेत. सो दॅट इज आउटसायडर्स. तर हे 3 टाईपचे इंट्रुडर्स राहू शकतात. मॉस्क्युरेड, आता याला मॉस्क्युरेडर सुद्धा म्हणतात. मॉस्क्युरेडर म्हणजे काय, a user who doesn't have the authority to use a computer can be penetrates into your system to access legitimate users account is called as masquerade. तर हा ऍक्च्युली आउटसायडर असतो. मॉस्क्युरेडर काय असतो, हा आउटसायडर असतो, की त्याला कुठलीच अथॉरिटी नाही आहे आपला नेटवर्क यूज करण्याची. त्याच्याकडे कुठलाही पर्टिक्युलर पासवर्ड नाही आहे, लॉग इन नाही आहे, किंवा त्याला IP ऍड्रेस यूज करण्याचा सुद्धा काही अधिकार नाहीये. असे जे व्यक्ती असतात ते आउटसायडर्स आहेत आणि आपण त्याला कुठलाही क्रेडेन्शियल प्रोव्हाइड केलेला नाहीये. सो दॅट इज मॉस्क्युरेड. सो दॅट पर्टिक्युलर इज कॉल्ड ॲज मॉस्क्युरेड, अँड इट इज दॅट मॉस्क्युरेड मे बी द आउटसाइड user, or you can say external user. So that is one type of intruder. Another type of intruder is misfacer. मिसफेजर हा काय असतो, हा इनसायडर असतो. इनसायडर म्हणजे त्या नेटवर्कचा एक ऑथेंटिकेटेड युजर असतो. ठीक आहे, पण आपल्याला माहिती आहे ऑथेंटिकेटेड युजर म्हणजे त्याला पूर्ण सुपरवायझरी राईट्स नसतात, काही त्याला प्रिव्हिलेजेस कम्प्लीट नसतात. तर तो हे जे आहेत मिसफेजर टाईपचा जो काही इंट्रुडर आहे, तो काय करतो, आता लिजिटिमेट युजर आहेच, कारण की तो इनसायडर आहे आणि तो नेटवर्क यूज करत आहे, IP ऍड्रेस यूज करत आहे. तर त्याला काही अप्लिकेशन्स हे आपण प्रिव्हिलेज दिलेले नाही आहेत. ते अप्लिकेशन्स किंवा त्याला डेटा, आपण डेटाबेस त्याला ऍक्सेस करण्याची परमिशन नाही आहे, कुठलाही त्याला ऍक्सेस करण्याची परमिशन नाही, असे काही अप्लिकेशन्स आहेत. पण तो लेजिटिमेट युजर आहे, तो ऑथेंटिकेटेड युजर आहे, ऑथराइज्ड युजर आहे, पण काही अप्लिकेशन्स रोखलेले आहेत त्याला ऍक्सेस करण्यापासून. तो काय करतो, तो ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करतो दुसऱ्याचा डेटाबेस इनसाइड नेटवर्क इटसेल्फ. दुसऱ्या टाईपचा काय असते मिसफेजर, who has access to some applications, data or resources misuse these privileges. तो ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला मिसयूज करतो. हे 2 पॉसिबल केसेस आहेत जेव्हा इनसाइडर हा ऍक्ट करतो
वेगळ्या पद्धतीने, दॅट मीन्स मिसयूज करेल त्या पर्टिक्युलर डेटाबेसचा. सो दॅट इज इनसाइडर. एक्सटर्नल सोबत आपण हँडल करू शकतो. आपल्याला माहित आहे की हा एक्सटर्नल आहे आणि तो आतमध्ये आपल्याला अटॅक करू शकतो, आपण त्याच्यासाठी तयार असतो. पण जर आतमधलेच व्यक्ती जर का अटॅक करत असतील तर, बरोबर आहे ना, तर त्याला ओळखणं कठीण असते की कोण. आता याच्यामध्ये एक साधा एक्झाम्पल घ्यायचं तर भारतात असणे आणि भारतीय असणे फरक आहे. भारतीय असणे आणि भारतात असणे. भारतात राहून जे राहणार आहेत लोक त्याला भारतीयच म्हणू आपण, पण आतमधून पाहिजे. आणि एक्झाम्पल मी देतो तिथे की एखादी कंट्री आहे, तो अटॅक करू शकते आपल्याला, आपल्याला माहिती आहे अटॅक करू शकते, आपण त्यासाठी तयार असतो. पण भारतात मध्ये राहून भारतातले लोक जर भारतावर अटॅक करत असतील, त्याला काय म्हणायचं? आपण त्याला दुसरं नाव देऊ शकतो, इथे मी तो वापरत नाही, पण तुम्ही समजा. सो दॅट इज मिसफेजर. दॅट टाइप ऑफ युजर इज मिसफेजर. याच्याबद्दल ऍक्च्युली गेस करणं फार कठीण असते की कोण मिसफेजर आहे. ठीक आहे ना. असे तर बरेच उदाहरणं तुम्हाला दिसतील म्हणा मिसफेजरचे, पण एक्झाम्पल म्हणून मी दिलं तिथे. आणि तिसरा आहे क्लॅन्डेस्टाईन युजर. क्लॅन्डेस्टाईन युजर हा इंटरनल असू शकतो किंवा एक्सटर्नल असू शकतो. म्हणजेच काय, इनसाइडर असू शकतो किंवा आउटसाइडर असू शकतो, जो आपला प्रिव्हिलेजेस जे आहे तो गेन करण्याचा प्रयत्न करतो. who tries to work using the privileges of a supervisor user to avoid auditing information being captured and recorded is called as clandestine user. क्लॅन्डेस्टाईन युजर कशासाठी प्रिव्हिलेज ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करतो? कारण की त्यांनी जे काही केलेलं आहे त्याला तो झाकण्याचा प्रयत्न करतो. म्हणून तो काय करतो की सुपरवायझरी प्रिव्हिलेजेस तो गेन करण्याचा प्रयत्न करतो, सो दॅट ऑडिटिंग विल बी सफर. सो दॅट ऑडिटिंग इन्फॉर्मेशन बिंग कॅप्चर्ड अँड रेकॉर्डेड. जे काही रेकॉर्ड केलेलं आहे किंवा आपल्याला माहिती आहे लॉग फाईल तयार असते. तुम्ही जे जे काही करता नेटवर्कमध्ये तर त्याची एक लॉग फाईल तयार होते. त्या लॉग फाईलला आपण ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करू ऍज अ इनसाइडर. किंवा एखादा एक्सटर्नल असेल, आउटसाइडर असेल, त्याला ह्या नेटवर्कमध्ये काय काय चालू आहे, कुठले कुठले पॅकेट्स तो ट्रान्सफर करत असतो, ते जर का त्याला इन्फॉर्मेशन जर काढायची असेल तर त्या पर्टिक्युलर व्यक्तीला तो जसा प्रिव्हिलेजेस यूज करतो तर त्याला आपण म्हणू क्लॅन्डेस्टाईन युजर. त्याला डेटा हॅक करायचा नाहीये, त्याला कुठलाही डॅमेज करायचा नाहीये, त्याला फक्त त्यांनी जे काही ऍक्टिव्हिटीज केलेली आहे, ती काही कॅप्चर झालेली आहे ती ऍक्टिव्हिटी, त्यालाच तो फक्त ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करेल. आपण त्याला म्हणू क्लॅन्डेस्टाईन युजर. आता तुम्हाला समजलं असेल इंट्रुडर काय असतो आणि इंट्रुडरचे हे 3 वेगवेगळे प्रकार. मस्क्युलेट जो की आउटसाइडर असतो, मिसफेजर हा इंटरनल असतो, म्हणजेच काय की आपण त्याला म्हणू इनसाइडर, ऑथेंटिकेटर लेजिटिमेट युजर असतो, आणि क्लॅन्डेस्टाईन हा इनसाइडरही राहू शकतो, तो आउटसाइडरही राहू शकतो. तर हे 3 टाईपचे इंट्रुडर्स आहेत. मग यांना अवॉइड करण्यासाठी, यांना ब्लॉक करण्यासाठी काहीतरी आपल्याला तिथे उपाययोजना करावीच लागेल. बरोबर आहे ना. मग ते इनसाइडर असो किंवा आउटसाइडर असो. इनसाइडर त्याच्यासाठी सुद्धा ते थोडं कठीण आहे मॉनिटर करणं, पण त्यासाठी सुद्धा नेटवर्कमध्ये प्रोव्हिजन असते. तर त्याला आपण म्हणतो इंट्रुजन डिटेक्शन सिस्टीम. इट मे बी इनसाइडर ऑर इट मे बी आउटसाइडर. इव्हन तुम्ही जर नेटवर्कमध्ये काही काम करत असाल तर तुम्ही काय काय केलेलं आहे हे फायरवॉलच्या सोबत काम करतो. तुम्ही काय काय करता त्याची लॉग फाईल तयार होते, ती लॉग फाईल तो सुपरवायझरला प्रोव्हाइड करत असतो. इन केस एखादा जर का ऍक्टिव्हिटी, सस्पिशियस ऍक्टिव्हिटी त्याला आढळली तर लगेच तो तशी फाईल सुपरवायझरला पाठवतो की सच अँड सच आयपी ऍड्रेस युजर हॅव्हिंग सम मिसबिहेवियर फंक्शन्स. तर इथे इंट्रुजन आपल्याला माहिती आहे आता की ऍक्टिव्हिटी or action that attempts to undermine or compromise the confidentiality, integrity or availability of resources
हे CIA ह्याला कॉम्प्रोमाइज करण्यासाठी, CIA ला कॅप्चर करण्यासाठी म्हणून इंट्रुजन होते, बरोबर आहे. सो देर शुड बी वन सिस्टीम, सो दॅट इज कॉल्ड ॲज intrusion detection system, so which monitors network traffic for suspicious activities and known threat, and issues alerts when such activities are discovered. असे कुठल्या ऍक्टिव्हिटीज तो कंटिन्युअसली मॉनिटर करत असतो, स्निफिंग करत असतो, एव्हर्स ड्रॉपिंग करत असतो. आणि जर एखादी अशी सस्पिशियस ऍक्टिव्हिटी त्याला आढळली तर त्याची एक लॉक फाईल तो लगेच सुपर युजरला तो प्रोव्हाइड करतो. So that will be IDS, intrusion detection system. Essentially an IDS is a packet sniffer. Packet sniffer म्हणजे आपण जे वायरशार्क जे आपण पाहिलं तर दॅट इज अ पॅकेट स्निफर. तो कंटिन्युअसली आपण त्याला मॉनिटर करतो की हा यू कॅन टेक वायरशार्क ॲज अ एक्झाम्पल ऑफ सॉफ्टवेअर IDS. बट जसा सॉफ्टवेअर फायरवॉल आहे तो थोडासा आपण म्हणू की त्याला त्याचे ऍडव्हान्टेजेस हे थोडे कमी आहेत ऍज कम्पेअर टू एक हार्डवेअर फायरवॉल. तसंच हे सॉफ्टवेअर फायरवॉल पेक्षा सॉफ्टवेअर IDS पेक्षा हार्डवेअर IDS कधीही चांगलं असते. पण तरी सुद्धा काही नसल्यापेक्षा एक पॅकेट स्निफर तिथे आपण यूज करू शकतो दॅट डिटेक्ट्स अनॉमलीज इन डेटा पॅकेट्स ट्रॅव्हलिंग अलॉंग व्हेरियस चॅनल. काय काय तिथे घडामोडी घडतात तर त्याचं पूर्ण मॉनिटरिंग करणे आणि त्याची एक लॉक फाईल तयार करणे आणि ते सुपरवायझरला सेंड करणे ही त्याची सिंपल ऍक्टिव्हिटी असते. त्याच्यामध्ये सेन्सर्स असतात, त्याच्यामध्ये जो काही ऑपरेटर दॅट इज द मेन थिंग इन द IDS. ऑपरेटर म्हणजे एंड युजर्स ऑर युजर्स, तर ते त्याच्यावर मॉनिटर करणे हे IDSचं काम असते. सो त्याचं रोल काय आहे मग ते मॉनिटर सिस्टीमला मॉनिटर करणे. त्या IDSचं काम आहे की सिस्टीमला मॉनिटर करणे. असेस अँड इव्हॅल्युएट राउटर त्यांनी काय काय पॅकेट्स सेंड केलेले आहेत, फायरवॉलनी काय सेंड केलेले आहेत, की मॅनेजमेंट सर्व्हर्स अँड फाईल्स इन ऑर्डर टू टॅकल सायबर अटॅक. सायबर अटॅकला टॅकल करण्यासाठी त्याला हे सगळं असेस आणि इव्हॅल्युएट करावेच लागतात, ह्या राउटरला असो किंवा फायरवॉलला असो किंवा की मॅनेजमेंट सर्व्हर. म्हणजे की मॅनेजमेंट म्हणजे प्रायव्हेट की आणि पब्लिक की जेव्हा देवाणघेवाण होते त्याची तर त्यावेळेस. देन रिसर्च सिस्टीम लॉग्स. सिस्टीम लॉगला रिसर्च करणे. आता याच्यामध्ये तो ऑडिट करतो त्या पर्टिक्युलर फाईलला आणि कुठला सस्पिशियस आहे त्याची तो नोंद करतो, एंट्री करतो आणि तो सुपर युजरला पाठवतो. आयडेंटिफाय द डिझाईन ऑफ टिपिकल अटॅक्स. कुठल्या टाईपचा अटॅक्स तिथे येईल तर त्याला तो आयडेंटिफाय करतो. सो मॅच अटॅक सिग्नेचर डेटाबेस, आपल्याकडे जो काही डेटाबेस अवेलेबल आहे त्याच्यासोबत तो मॅच करतो, त्याला आयडेंटिफाय करतो आणि तशी तो लॉक फाईल तयार करून सुपरवायझरला पाठवतो. तर इथे IDS आता आपल्याला कळलं की IDS काय आहे, विच इट इज अ स्निफिंग सॉफ्टवेअर ऑर हार्डवेअर दॅट hardware appliance that monitor traffic movement in the network, so that if any suspicious activity occurs, then it sends to this particular log file to the super user. So that is the IDS. and IDS चे फंक्शन्स कोणते कोणते इन्क्लूड करायचे आपण आता इथे आपण मागे तर पाहिलंच ते 3 फंक्शन्स, पण त्याच्या व्यतिरिक्त काही आहेत का तर तो मॉनिटर करतो, अनालाइज करतो युजर आणि सिस्टीम ऍक्टिव्हिटीज. इव्हन सिस्टीम ऍक्टिव्हिटीज जो आपण करत नाही पण सिस्टीम करत असते ऍक्टिव्हिटी, आपण त्याला डेमन्स म्हणतो. डेमन्स म्हणजे आपण ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये पाहिलं ते डेमन्स, बॅकग्राऊंड प्रोसेसेस जे काही चालतात त्याच्यावर सुद्धा तो मॉनिटर करतो. अनालायझिंग सिस्टीम कॉन्फिगरेशन अँड व्हलनरेबिलिटीज. सिस्टीम कॉन्फिगरेशनला तो अनालाइज करतो आणि काही व्हलनरेबिलिटीज आहेत का तिथे त्या सिस्टीम मध्ये त्याला सुद्धा तो कंटिन्युअसली अनालाइज करत असतो. असेसिंग सिस्टीम अँड फाईल इंटिग्रिटी. फाईल किती इंटॅक्ट आहे आणि सिस्टीम किती इंटॅक्ट आहे त्याच्यावर तो वॉच करतो, त्याला अनालाइज करतो, त्याला ऍक्सेस करतो. ability to recognize patterns typical of attacks. तर तो त्याची ॲबिलिटी आहे की जे काही सिग्नेचर तिथे ऑलरेडी अवेलेबल असेल डेटाबेसमध्ये असेल तर त्याला तो मॅच करून त्याला तो रेकग्नाइज करतो.
अनालिसिस ऑफ ॲबनॉर्मल ऍक्टिव्हिटी पॅटर्न्स. काही ॲबनॉर्मल ऍक्टिव्हिटी पॅटर्न तिथे जर का मिळालेत तर त्याला तो अनालिसिस करतो. ट्रॅकिंग युजर पॉलिसी व्हायलेशन्स. काही आपण एक नेटवर्कची पॉलिसी असते की सच अँड सच ऍक्टिव्हिटी शुड नॉट परफॉर्म ऑन द नेटवर्क, अँड इफ समवन performing that particular activity, so that will be we can say it is a violation of that particular policy. आपण एक पॉलिसी ठरवलेली आहे की नेटवर्कमध्ये की आपण हा पर्टिक्युलर कोड यूज करायचा नाही, किंवा आपण सोशल मीडिया आहे तिथे यूज करायचं नाही. फायरवॉलने ते आपण ठरवलेलं आहे, पण कोणीतरी काहीतरी त्याच्यामध्ये तो प्रयत्न करेल तर त्यावेळेस त्याची ऍक्टिव्हिटी तिथे पकडल्या जाते, तर दॅट इज पॉलिसी व्हायोलेशन. तर तो त्या युजरला तो ट्रॅक करत असतो. म्हणजे सगळेच युजर याच्या अंडर व्हिजिलन्स मध्ये असतात, ह्या आयडीएसच्या व्हिजिलन्स मध्ये असतात. समजा आता एखादा आपण एक्झाम्पल जर पाहिलं आपण आयडीएसचं, तर आयडीएस हा सॉफ्टवेअर आयडीएस जर आपण पाहिलं तर नेटवर्कमध्ये तो मॉनिटर करतो प्रत्येक युजरच्या ऍक्टिव्हिटीजला, ट्रॅक नेटवर्क ऍक्टिव्हिटी, नेटवर्कची ऍक्टिव्हिटी सुद्धा तो ट्रॅक करत असतो. तर याच्यामध्ये हा सिंपल एक डायग्राम आहे. याच्यामध्ये पहा, तुम्हाला ऑपरेटर दिसेल, ऑपरेटर आहे, त्यानंतर डेटा सोर्स आहे, ऍडमिनिस्ट्रेटर एक त्यामध्ये असेलच. ऑपरेटर्स मीन्स ऑर्डिनरी युजर्स, क्लायंट्स, आणि 2-3 सेन्सर्स तुम्हाला दिसतील. 2 सेन्सर दिसतील जे डेटाबेस सोबत लावलेला आहे, आणि एक ह्या ऍक्टिव्हिटीज मध्ये जे काही ऑपरेटर आणि ऍडमिनिस्ट्रेटर मध्ये जे काही चालेल ऍक्टिव्हिटीज, याच्यामध्ये सुद्धा एक सेन्सर तुम्हाला दिसेल. सो विच सेन्सेस कंटिन्युअसली विच टाइप ऑफ डेटाबेस इज ऍक्सेस बाय विच पर्टिक्युलर टाइप ऑफ युजर. एखाद्या युजरला ती ऍक्टिव्हिटी परफॉर्म करायची नसेल तरी सुद्धा त्याला तो परफॉर्म करत असेल तर त्याच्यावर तो सेन्सर तिथे काम करेल की अँड सेन्सेस अँड प्रोव्हाइड टू द ऍडमिनिस्ट्रेटर. तर सिक्युरिटी पॉलिसी ठरवून दिलेली आहे ऍडमिनिस्ट्रेटरने की सच अँड सच टाइप ऑफ ऍक्टिव्हिटी शुड नॉट परफॉर्म अँड सच टाइप ऑफ ऍक्टिव्हिटी शुड परफॉर्म, अँड दॅट विल इम्पोज टू द various operators and users. And there is another person or one block is there, that is a manager. तर हा मॅनेजर काय करतो, तो मॅनेज करतो ह्या पर्टिक्युलर नेटवर्कला, त्या नेटवर्कची ऍक्टिव्हिटी. तर हे कम्प्लीट काय आहे, ऍक्च्युली आयडीएस आहे, इंट्रुजन डिटेक्शन सिस्टीम. त्याच्यामध्ये हे दोन व्यक्ती जर सोडले तर हे एंड एंटिटीज आहेत, आणि याच्यामध्ये आयडीएस मध्ये सेन्सर असतील, अनालायझर असेल आणि मॅनेजर असेल. तर ह्या गोष्टी काय, ह्या तीन चार आयटम्स काय करतात, एंटिटीज काय करतात की मॉनिटर करत असतात की डेटा सोर्स कोणी कसा यूज केला आणि ऑपरेटरनी काय यूज केलेला आहे. तर त्याची जे काही नोटिफिकेशन जे जात असेल, मॅनेजर त्याला नोटिफाय करेल आणि तो कॅप्चर करेल आणि ऍडमिनिस्ट्रेटरला ती प्रोव्हाइड करत जाईल. ठीक आहे. तर याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी काय आहे, ऍक्टिव्हिटी इज अन एलिमेंट ऑफ अ डेटा सोर्स दॅट इज ऑफ इंटरेस्ट टू द ऑपरेटर. जे काही ऑपरेटर हा ऑपरेट करत असेल त्या पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी, इव्हेंट, आपण त्याला इव्हेंट सुद्धा म्हणू शकतो, तो दॅट इज ऍक्टिव्हिटी. ऍक्च्युली इव्हेंट इज डिफरंट थिंग, पण ऍक्टिव्हिटी काय आहे की डेटा सोर्सला ऍक्सेस करण्यासाठी ज्या काही घडामोडी तो ऑपरेटर किंवा युजर करतो, आपण त्याला म्हणतो ऍक्टिव्हिटी. सपोज फॉर डेटाबेस ऍक्सेस, so any command is used by the particular user, so that is activity. Administrator हा तर रिस्पॉन्सिबल आहे फॉर सेटिंग सिक्युरिटी पॉलिसी फॉर अन ऑर्गनायझेशनची सिक्युरिटी पॉलिसीज तो तिथे सेट करतो की आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे युजरला काय करायचं आहे आणि युजरला काय करायचं नाही आहे, कुठली ऍक्टिव्हिटी ह्या नेटवर्कमध्ये परफॉर्म झाली पाहिजे, कुठली ऍक्टिव्हिटी परफॉर्म झाली नाही पाहिजे. तर त्यासाठी म्हणून हा ऍडमिनिस्ट्रेटर तिथे काम करतो. नंतर अलर्ट मेसेज येतो. अलर्ट मेसेज काय आहे, अलर्ट मेसेज हा अनालायझर जेव्हा अनालाइज करतो एखादा इव्हेंट, तर त्यावेळेस तो अलर्ट मेसेज तो मॅनेजरला पाठवतो. मॅनेजर काय करतो, ऑपरेटरला पाठवतो की सच अँड सच ऍक्टिव्हिटी परफॉर्म बाय यू अँड दॅट पर्टिक्युलर इज रिपोर्ट टू द ऍडमिनिस्ट्रेटर. So alert is a message from the analyzer indicating that an event interest has occurred. That particular event is occurred. पण इव्हेंट पाहू आपण काय ते. अनालायझर
हा कंपोनंट आहे किंवा ती प्रोसेस आहे दॅट अनालायझेस द डेटा कलेक्टेड बाय द सेन्सर. सेन्सर काय करतो, सेन्स करत असतो की कुठले कुठले डेटा ऍक्टिव्हिटीज याच्यामध्ये परफॉर्म होत आहेत. त्या परफॉर्म झालेल्या ऍक्टिव्हिटीज तो कलेक्ट करतो आणि तो अनालायझरला तो पाठवतो. तर जे काही ऍक्टिव्हिटीज तिथे परफॉर्म होतील दॅट इज कॉल्ड ॲज इव्हेंट. डेटा सोर्स आहे तिथे. द डेटा सोर्स इज द रॉ इन्फॉर्मेशन दॅट द आयडीएस युजेस टू डिटेक्ट अ सस्पिशियस ऍक्टिव्हिटी. काही सस्पिशियस ऍक्टिव्हिटी जर का तिथे आढळली तर त्याचा तो इन्फॉर्मेशन म्हणून तो डेटा सोर्स तिथे डेटाबेस तिथे तयार करत असतो, हा आयडीएस. इव्हेंट जेव्हा हे सगळे ऍक्टिव्हिटीज कलेक्टिव्हली सेन्सर हा सेन्स करतो आणि प्रोव्हाइड करतो त्या अनालायझरला, सो दॅट ऍक्टिव्हिटी टर्न्स इन टू इव्हेंट. So event is an occurrence in a data source that indicates that a suspicious activity has occurred. एखादी suspicious activity तिथे जर का झाली तर त्याला आपण event. Sometimes that activity may turns into event. So IDS साठी event काय आहे, एखादी suspicious activity आहे. तिथे मॅनेजर आहे. मॅनेजर इज अ कंपोनंट ऑर प्रोसेस the operator uses to manage the आयडीएस. हा पूर्ण आयडीएसला तो मॅनेज करण्यासाठी एक प्रोसेस म्हणून एक तिथे असते. तर एक कंपोनंट असतो and that is called as manager. Some notifications are there. So notification is the process or a method by which the IDS manager makes the operator aware of for an alert. तर अलर्ट साठी काहीतरी एक तो नोटिफिकेशन तो पाठवतो ऑपरेटरला की सच अँड सच ऍक्टिव्हिटी परफॉर्म बाय यू. सो दॅट मे बी द इव्हेंट or that may be the suspicious activity. So be alert. And that in the same way that will be sent to the administrator also. So administrator will take some decision or some step to avoid that particular activity or event, so to block or anything. So operator is the person primarily responsible for the IDS. IDS कशासाठी आहे, ऑपरेटर साठीच आहे, म्हणजे युजर साठीच आहे की युजरनी काय ऍक्टिव्हिटी तिथे परफॉर्म केली त्याला ते मॉनिटर करण्यासाठी म्हणून आयडीएस आहे. तर ऑपरेटर इज द मेन पर्सन ऍक्च्युअली, दॅट इज द प्रायमरी रिस्पॉन्सिबल फॉर द IDS. Sensors are there. Sensor is the IDS component that collect data from the data source and passes it to analyzer for analysis. Analysis करण्यासाठी तो सगळे ऍक्टिव्हिटीज परफॉर्म करतो, कलेक्ट करतो आणि त्यातले जर काय एखादी ऍक्टिव्हिटी ही सस्पिशियस असेल तर त्याला इव्हेंट म्हणून तो अनालायझरला पाठवून देतो. त्याच्यावर अनालाइज करतो. अनालाइज केल्यानंतर ही सस्पिशियस ऍक्टिव्हिटी तो अलर्ट करतो. अलर्ट केल्यानंतर तो मॅनेजरला पाठवतो. मॅनेजर काय करतो, हा ऑपरेटरला पाठवतो. ऑपरेटर सोबत हा म्हणजे युजर जो आहे तो ऍडमिनिस्ट्रेटर त्याला चेक करतो त्या सिक्युरिटी पॉलिसी सोबत की बरोबर चालू आहे की नाही आहे आणि त्यानंतर तो डिसिजन घेईल त्याच्यावर की त्या युजरला ब्लॉक करायचं किंवा त्याला ऍक्टिव्हिटी काय दिलेली आहे ती ऍक्टिव्हिटी तो इलिगल ऍक्टिव्हिटी तिथे परफॉर्म करत आहे का, काही सस्पिशियस ऍक्टिव्हिटी आहे का, दॅट ऍडमिनिस्ट्रेटर विल टेक डिसिजन ओव्हर दॅट. सो देर आर टू टाइप्स ऑफ आयडीएस. एक आहे होस्ट बेस्ड आयडीएस, दुसरा आहे नेटवर्क बेस्ड आयडीएस. Host based IDS means the name itself indicates that it is on a particular computer system. So host based IDS, that is called as HIDS, is designed to run as a software on a host computer system. एक particular computer system वर तो run होईल. So that is HIDS. So this system typically run as service or as background process on the computer system. Computer system मध्ये background process जे चालतात, डेमॉस जे चालतात, that is host-based IDS that continuously monitor what the particular user is performing that activity or is there any event occurs. HIDS will examine the machine logs, system events and application interactions. तर काही अँटीव्हायरस पॅकेज सोबत तुम्हाला सॉफ्टवेअर IDS सुद्धा मिळू शकतो. जसा फायरवॉल असतो तसा IDS सुद्धा असतो. तर आपण त्याला ऑन करायचा आणि बॅकग्राऊंड मध्ये ती प्रोसेस चालू द्यायची की काय काय चालू आहे त्याचा लॉग तो तयार करेल आणि आपल्याला तो नंतर ऍडमिनिस्ट्रेटर जो अकाउंट आहे त्याला तो प्रोव्हाइड करून देईल. HIDS सिस्टीम आर व्हेरी पॉप्युलर ऑन सर्व्हर दॅट युजेस encrypted channels or channels to
अदर सर्व्हर्स. तर इन्क्रिप्टेड चॅनल जिथे आहे तिथे हा जास्त इम्पॉर्टंट आहे आणि पॉप्युलर सुद्धा आहे. तर HIDS कसं काम करतं, इथे IDS एक डेटाबेस ऑलरेडी तो तयार करतो स्वतः. IDS सिस्टीम आपण त्याला लॉग फाईल म्हणतो. त्यानंतर इव्हेंट डेटाबेस सुद्धा होतो. इव्हेंट डेटाबेस म्हणजे काही बिहेवियर किंवा एखादी इलिगल ऍक्टिव्हिटी किंवा एखादी सस्पिशियस ऍक्टिव्हिटी त्याला तो स्टोअर करून ठेवतो ह्या इव्हेंट डेटाबेसमध्ये. ठीक आहे. IDS डेटाबेस आहे, त्याचं जे काही पॉलिसी आपण ठरवली होती, फायरवॉलनी जे ठरवली होती तो इथे मिळेल आणि इथे इव्हेंट डेटाबेस म्हणजे याच्या व्यतिरिक्त जे काही सस्पिशियस ऍक्टिव्हिटी असेल ह्या इव्हेंट डेटाबेसमध्ये होईल. नंतर ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये तो लॉगिंग जे सर्व्हिस इथे तयार होईल तो इथे स्टोर्ड इव्हेंट डेटाबेसमध्ये स्टोअर केला जाईल. आणि हे आपण नेटवर्कला लावू शकतो, जोडू शकतो आपण. नेटवर्क बेस IDS काय? तर नेटवर्क बेस इंटेलिजंट सिस्टीम नाव त्याचं तुम्हाला समजलं आता, की तो नेटवर्कवर काही सस्पिशियस ऍक्टिव्हिटी, काही मिसबिहेवियर, तिथे काही रिअल थ्रेट्स तिथे काही आहेत का नेटवर्कमध्ये, तो मॉनिटर करतो नेटवर्क लेवलला. सो दिस कॅन बी इन फ्रंट ऑफ ऑर बिहाइंड द फायरवॉल. फायरवॉलच्या मागे किंवा त्या फायरवॉलच्या पुढे, कुठेतरी त्या फायरवॉलच्या सोबत त्या नेटवर्क बेस्ड IDSला इन्स्टॉल केले जाते. इट स्क्रुटनाइज द कंटेंट्स अँड हेडर इन्फॉर्मेशन ऑफ ऑल पॅकेट्स मुव्हिंग अक्रॉस द नेटवर्क. त्याला तो स्क्रुटनाइज करतो की कुठला पॅकेट हा लिगल आहे, कुठला इलिगल आहे, कुठला सस्पिशियस आहे, तर तो त्याला स्क्रुटनाइज करतो, त्याला मॉनिटर करतो आणि त्याला अनालाइज करून तो ऍडमिनिस्ट्रेटरला पाठवतो. सो प्लेसिंग द NIDS इन फ्रंट ऑफ द फायरवॉल प्रोव्हाइड्स मॉनिटरिंग ऑफ ऑल नेटवर्क ट्रॅफिक गोइंग इन टू द नेटवर्क. जर का आपण फायरवॉलच्या पुढे जर त्याला लावला, म्हणजे नेटवर्कच्या आधी फायरवॉल, इकडे नेटवर्क आणि इकडे IDS, तर तो पूर्ण नेटवर्कला मॉनिटर करू शकतो. NIDS sensors are placed at a crucial point in the network to inspect the traffic from all devices on the network. So when we put the NIDS behind the firewall, only allows you to see the traffic that penetrates the firewall. जर आपण हा फायरवॉल हा IDS फायरवॉल आणि नेटवर्कच्या मध्ये जर लावला, फायरवॉल आणि नेटवर्कच्या मध्ये लावला, तर तो अलाउज यू टू सी द ट्रॅफिक दॅट पेनिट्रेट्स द फायरवॉल. पण तो जर का आधी जर लावला, बिफोर, दॅट मीन्स इन फ्रंट ऑफ द फायरवॉल जर लावला, तर मात्र तो जास्त सोयीस्कर राहील. सो दिस इज NIDS. आता NIDS हा जो फायरवॉल आहे, NIDS आहे, तर हा सोबत फायरवॉलच्या सोबत काम करतो. इथे आपला व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क आहे आणि आपण काय केला की हा IDS ला फायरवॉलच्या आधी लावला, म्हणजे हा एवढा पार्ट जो आहे तो नेटवर्कचा पार्ट झाला, इन्क्लुडिंग द फायरवॉल, आणि हा झाला आपला IDS चा पार्ट. तर इथे इंटरनेटला आपण ऍक्सेस करतो. सो IDS इज डायरेक्टली एक्सपोज टू द इंटरनेट, आणि बाकी सगळ्या ह्या गोष्टी इथे सोबत असतीलच. IDS इव्हेंट डेटा, त्यानंतर काही हनीपॉट्स तिथे राहू शकतात. तर ह्या NIDS आहे. शेवटचा पार्ट ह्या टॉपिक मधला हनीपॉट. हनीपॉट काय असतो, तर हा एक कम्प्युटर असतो जो की त्या अटॅकरला एक्सपोज करण्यासाठी किंवा अटॅकरनी त्या पर्टिक्युलर कम्प्युटर सिस्टीमवर, त्या सर्व्हरवर अटॅक करावा आणि आपण त्याच्या ऍक्टिव्हिटीज कॅप्चर कराव्या. तर त्यासाठी तो हनीपॉट म्हणून देतो बाहेर मुद्दाम ठेवला असतो, दॅट इज नॉट सेक्युअर्ड फ्रॉम द अटॅकर, सो दॅट विल मॉनिटर द पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी परफॉर्म बाय द अटॅकर and study that particular attacker's activity and act likewise. So the purpose of honeypot is to allow itself to succumb to an attack. स्वतःहूनच अटॅकला आपण म्हणू की त्याला आमंत्रण देणे की चला माझ्यावर अटॅक करा. सो दॅट सिस्टीम इज देअर, सो दॅट इज कॉल्ड ॲज हनीपॉट. मग काय अटॅक झाला त्याच्यावर
तो आपण स्टडी करायचा आणि त्यानुसार आपण आपला नेटवर्कला सिक्युअर करायचा. तर याचा बेनिफिट काय आहे की इट विल ड्रॉ अटॅकर्स अवे फ्रॉम हायर व्हॅल्यू सिस्टीम पासून आपण त्याला डायव्हर्ट करतो, अँड इट विल अलाउ ऍडमिनिस्ट्रेटर टू गेन इंटेलिजन्स अबाउट अँड अटॅक स्ट्रॅटेजी. अटॅक स्ट्रॅटेजी बद्दल आपल्याला तिथे कळते की कुठल्या टाईपचा अटॅक झालेला आहे आणि आपण त्याच्यावर काय मेजर्स आपण इथे घेणार आहोत. सो दॅट इज हनीपॉट. सो हनीपॉट सिस्टीम आर नॉट नॉर्मली सिक्युअर्ड ऑर लॉक्ड डाऊन. त्याला कुठली सिक्युरिटी प्रोव्हाइड केलेली नसते. पण अटॅकरला काय वाटते की यस दिस इज अ सर्व्हर, आपण त्याच्यावर अटॅक करू शकू. तो त्याला अटॅक करेल, त्याच्या ऍक्टिव्हिटीज तो कॅप्चर करेल. कॅप्चर केल्यानंतर आपण आपल्या नेटवर्कला त्या ऍक्टिव्हिटीला धरून आपण आपली नेटवर्कला आपण इथे सेव्ह करू शकतो. सो हनी ट्रॅप इज अ ट्रॅप दॅट अट्रॅक्ट्स हनीपॉट इज अ ट्रॅप दॅट अट्रॅक्ट्स पोटेन्शियल अटॅकर्स. हा एक प्रकारचा ट्रॅपच आहे त्याच्या ऍक्टिव्हिटी ट्रॅप करण्यासाठी, अटॅकरच्या ऍक्टिव्हिटी ट्रॅप करण्यासाठी. सो हनीपॉट इज डिझाईन सो ॲज टू डू द डायव्हर्ट द अटेन्शन ऑफ पोटेन्शियल इंट्रुडर फ्रॉम क्रिटिकल सिस्टीम पासून त्याला डायव्हर्ट करण्यासाठी. सो इट कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट द इंट्रुडर्स ऍक्शन्स. इंट्रुडरची ऍक्शन काय आहे, अटॅकरची ऍक्शन काय आहे, याची इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी. Provide encouragement to the intruder so as to stay on the some time, allowing the administrator to detect this and swiftly act on it. तर हा एक एनकरेजमेंट आहे त्या अटॅकरला की चला याच्यावर तुम्ही अटॅक करा, काही वेळापुरता अटॅक करा, सो दॅट ऍडमिनिस्ट्रेटर कॅन डिटेक्ट दॅट पर्टिक्युलर अटॅक अँड स्विफ्टली ऍक्ट ऑन इट. सो डू नॉट अलाउ लेजिटिमेट युजर्स टू नो अबाउट ऑर ऍक्सेस देम. अटॅकरला लेजिटिमेट युजर हे एक्सपोज झाले नाही पाहिजे, त्यासाठी म्हणून हा हनीपॉट असतो. ठीक आहे. तर इथे आपण इंट्रुजन डिटेक्शन सिस्टीम आणि हनीपॉट हे दोन्ही इथे पाहिले. मी आता तुमचे अटेंडन्स मार्क